आषाढी एकादशी आली, भक्तीची दिंडी सजली. विठ्ठल विठ्ठल नाम घोषाने पंढरीची वाट उजळली. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा नाद घुमे. वारकऱ्यांच्या पवित्र पावलांनी भक्तीचा सागर उसळे. डोक्यावर तुळशीची माळ, हाती भगवी पताका, मुखी विठ्ठलाचे गोड नाम, हृदयी प्रेमाची ज्योत अनोखी. चंद्रभागेच्या पावन तीरी भाविकांची गर्दी दाटे. विठू माऊलीच्या दर्शनासाठी प्रत्येक हृदय आतुर होते. पुंडलिकाच्या भक्तीपुढे विटेवर उभा राहिला देव. भक्तिसेवा आणि समर्पण यातच दडला जीवनाचा ठेवा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव, एकनाथ महान, अभंगांच्या मधुर स्वरांनी उजळला भक्तीचा प्राण. जातपात सारे विसरून एकच विठ्ठल नाम घ्यावे. प्रेमदया आणि समतेचे जीवनात दीप पेटवावे. कष्टकरी, शेतकरी, वारकरी सारे विठ्ठलाचे लेकरू. भक्तिभावाने चालत राहती पंढरीकडे प्रत्येक पाऊल भरू. उपवास, जप आणि नामस्मरण मनाला देई नवी दिशा. संत, संयम, सेवा, करुणा हीच भक्तीची खरी भाषा. आषाढीची ही पवित्र वारी एकतेचा सुंदर सोहळा. माणुसकीच्या प्रेमधागांनी जुळतो प्रत्येक जीवाभावाचा मेळा. विठ्ठलाच्या चरणी ठेवू आपले सारे अहंकार. प्रेम, श्रद्धा आणि विश्वासाने होऊ जीवन साकार. आषाढी एकादशीच्या दिवशी करूया विठुरायाला वंदन. सुख, शांती आणि सद्बुद्धी लाभो हीच अंतरीची प्रार्थना अनंत.